नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्रवाणी युवा मंच धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित वधूवर परिचय संमेलनाचे आयोजन कान्हार एजन्सी येथे दिनांक 4 जानेवारी रोजी करण्यात आले होते. या संमेलनाला कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर नाना वाणी, संजय पाखरे, गोपाल केले, विशाल केले, सुनील नेरकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र पाचपुते यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. कुठलंही कार्य करायचं असलं तर एकट्या माणसाने होत नाही. सहती कार्य साधिका सगळ्यांचं सहकार्य लागतं. एक जरी अध्यक्ष असला तर त्याला बाकीच्यांनी जर सहकार्य केलं नाही तर ते काम होत नाही. आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की पाचपुतेंनी हा मेळावा भरवला आणि समाजातले जे दुःखी आपले 40 वर्षाचे झाले, आता सांगितलं आपल्या भाषणामध्ये, कोणी 35, कोणी 40, मुली सुद्धा 30-32 पर्यंत होतात. परंतु आमच्या काळात तसं नव्हतं. 20च्या आत मुलीचं लग्न करून टाकत होते. परंतु मुलींनाही दोन देऊन फायदा नाही आणि आपल्यालाही दोन देऊन फायदा नाही. कारण काय, त्या ग्रॅज्युएट होतात, नंतर मास्टर की होतात, फॉरेनला जातात, तिकडे जातात. याच्यामध्ये 30 वर्ष सहज चालले जातात आणि 30व्या वर्षी पंकजाची आई वडील त्याची हे करतात. आता हे गलत आहे का काय आहे? आता लोकांनी सांगितलं, आपल्या इथे बसलेली सगळे भाषणं झाली, त्या भाषणामध्ये सगळं बोलले करा, तुम्ही परत करणार नाही. कारण ज्याला पचेल कितीही उपदेश केले आणि कितीही पुढारी आले, कितीही उपदेश केला तरी ज्या माणसाला त्याला जमेल समपरिस्थिती कशी येईल, काय येईल, आपल्या मुलीची इच्छा काय आहे, मुलाची इच्छा काय आहे आणि त्यानंतरच तो संबंध होतो. 25 वेळा पाहिलं, 10 वेळा पाहिला आणि हेही सांगितलं आपल्या भाषणामध्ये आपल्या सहकार्यांनी की 10 वेळा पाहता, 15 वेळा पाहता, 6 महिने उत्तर देत नाही. तुम्ही कितीही बोलले तरी ज्या आपल्या पारंपरिक आता 3री-4थी पिढी जी चालली आहे, परंतु 4थी पिढी एवढी समजदार आहे की ते कोणाचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, आईचं ऐकत नाही. कारण त्यांना हीच समजतं. ते परदेशात जातात आणि चांगली शिकवणूक घेतात ते की स्वतःचं काम स्वतः करायचं. कारण परदेशात नोकर मिळत नाही आणि मग ते परदेशात जातात, तिथून आई वडिलांना सांगतात आणि आणखी इथून लग्न करून गेल्यावरती काय काय करतात आपल्या डोळ्यासमोर आहेच. बरोबर उपयोग करून घ्या, तेच राजकारणाचं. स्पर्धा करायची, समाजाच्या विकासाची करायची, एखादी पाय होण्याची करू नका. आपल्याला परिस्थिती बदलली आहे. पाठ ठेवलीचा पाठीमागं वाईट बोलत 4 एकर काय चांगला बोलणं कामच नाही. हे बदललं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या सभागृहात बसलेल्या प्रत्येक पालकाला चिंतनाचा विषय लग्न. विवाह व्यवस्था बदलली नाही, समाज उद्ध्वस्त झाला. गावाकडच्या आपल्या जमिनी, शेकडो एकरच्या जमिनी आपण लाखांमध्ये विकल्या, उद्ध्वस्त झालो. आजही गावाकडे आपले अनेक मुलं असे आहेत की त्यांची वय 35-40 पर्यंत होऊन गेली, लग्न होत नाही. आपण त्याच्यावर पर्याय शोधत नाही, फक्त चर्चा करतो. पर्याय शोधला पाहिजे बाबा. त्या मुलांचं एवढंच पाहतं की ते वाणी समोर जन्माला आले, त्याच्या पलीकडे त्या मुलांचं काहीच पाहत नाही. अशी परिस्थिती राहिली तर उद्या समाज संपायला वेळ लागणार नाही. पारसी समाजाने योग्य वेळी निर्णय नाही घेतला म्हणून पारसी समाजाची अवस्था अशी, भारतात सगळ्यात जास्त प्रॉपर्टी आहे पारसी समाजाच्या आहेत, पण त्यांना वारसदार नाही. आज आपल्याला सगळ्यांना कळायला पाहिजे की आपल्याला किती प्रॉपर्टी आहे, पण त्यांना सांभाळणारे वारसदार आहेत का. एवढं बोलतो, वधूवरांना शुभेच्छा देतो
आणि हा वधूवर परिचय मिळावा, हा फोटो काढण्याचा कार्यक्रम होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्रवाणी युवा मंच यांच्या वतीने आज धुळे येथे ठाणा रेजन्सी हॉटेल राज्यस्तरीय 14वा वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. या मेळाव्यासाठी लाडशेके वाणी समाजाचे जवळपास 350 ते 400 उपवर वधू महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या सर्व ठिकाणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात समाजाने या कार्यक्रमासाठी उपस्थिती दिली आहे. या उपस्थितीबद्दल मी सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा परिचय मेळावा असून या ठिकाणी आम्ही कोणताही विवाह जमवण्याचं कार्यक्रम करत नाही. फक्त हा परिचय असल्यामुळे या ठिकाणी फक्त परिचय होत असतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत सातत्याने चालू राहणार आहे. आणि या कार्यक्रमामुळे अनेक विवाह योग हे या ठिकाणी जमून येत असतात, परंतु फक्त प्रत्यक्ष न होता हे पडद्यामागचा हा रिझल्ट असतो. त्यामुळे अनेक वधूवर या ठिकाणी आपला योग या ठिकाणी येत असतो. मी सर्व लाडशेके वाणी समाजाच्या वतीने मी सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आमचे महाराष्ट्रवाणी युवा मंचचे जे सगळे सहभागी आहेत कार्यकर्ते, त्यांनी या 2 महिन्यापासून या कार्यक्रमासाठी अहोरात्र प्रयत्न केलेत आणि या प्रयत्नातूनच हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला आहे. या सर्व आमच्या महाराष्ट्रवाणी युवा मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.